आई. नमस्ते. आई तुमचं नाव काय? पूनम राजेंद्र बाजपेयी. आई थेरपीची माहिती कोणी सांगितली? मला डॉक्टरांच्या इथे एक मॅडम भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं त्या पार्लर करायच्या. तर त्या पार्लरला त्यांना शोल्डरला पेन झालं होतं. मग त्यांनी मला माहिती सांगितली सेंटरची आणि मग मी काय. तुम्हाला थेरपीला येण्याच्या आधी काय काय त्रास होते बरं? मला फ्रोझन शोल्डर होते. अजून बस. आता तुम्हाला थेरपीला किती दिवस झाले? मी 6 तारखेपासून येते. 6 तारखेपासून. 4 दिवस तर दांड्या झाल्या. अच्छा, तर म्हणजे तुम्हाला 21 दिवस झाले असतील. 18-20 दिवस. 10 दिवस. ओके आई, 10 दिवसामध्ये तुमचा अनुभव सांगा. 10 दिवसामध्ये माझा अनुभव खूप छान आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आले तर म्हणजे मी अक्षरशः रडतच होते, कारण माझं शोल्डर इतकं पेन होत होतं. पण त्या दिवशी सहन करता येत नव्हतं. पण मग सरांना सांगितले, रिक्वेस्ट केली की सर मला फ्रोझन शोल्डर आहे आणि मला लवकर बरं व्हायचं आहे. मग सरांनी मला ज्या थेरपी सांगितल्या त्याने मी आता 90% मी बरी आहे. 90% बरी. म्हणजे पेन नाही आहे, मुवमेंट्स होत आहेत आणि चांगल्या होत आहेत. पहिल्या दिवशी तुम्ही गुचडा घालून आली ती वेणी सुद्धा घालता येत होती. हात मागे पुढे हा होत नव्हता, मुवमेंटच होत नव्हती हाताची. बघा आई, तुम्हाला 10 दिवसामध्ये 100% 90% फरक पडला, बरोबर. जर तुम्ही रेग्युलर जर आल्या असत्या तर आतापर्यंत तुम्हाला किती क्लिअर झाल्या असत्या. रात्र मी अक्षरशः उठून बसायची आणि हात इतका दुखायचा ना, म्हणजे अनावर व्हायचं. मी राधिका मॅडमना सुद्धा सांगायची, मॅडम खूप हात दुखतोय, थेरपी घेते पण तरी बरं नाही वाटत आहे. पण मग तेवढंच बरं वाटायचं. घरी गेल्यानंतर खूप त्रास व्हायचा. पण मग असं म्हणतो ना, जितकं थेरपी घेऊन पेन होतं ते नंतर रिलॅक्स होतं, त्याने बॉडी रिलॅक्स होते आणि आता खरोखर खूप छान होतं. आई, तुम्ही थेरपी कंटिन्यू करायचा का विचार केला? का तुम्हाला ओढ लागली आमच्या ल्युमिराइज थेरपी सेंटर सोबत? थेरपी यासाठी यायचं आहे कारण मला गोळ्या औषधं अवॉइड करायचे. गोळ्यामध्ये इतके केमिकल्स असतात आणि तिचे इतके साईड इफेक्ट असतात, आपण आजकाल बघतो. मी शक्यतोवर गोळ्या अवॉइड करायचा प्रयत्न करते आणि जितकं आपल्याला आयुर्वेदिक म्हणा किंवा थेरपीने म्हणा, कारण पूर्वीची लोक हे जास्त करून गोळ्या औषधं न घेता आयुर्वेदिक ट्रीटमेंटच करायचं. मग हे आपलं आयुर्वेदिक ट्रीटमेंटच आहे म्हणा. हिटिंग म्हणजे काय? पूर्वीची लोक दगड घेऊन तव्यावरती दगड घेऊन हिटिंग करायचं, शेकायचं. जडीबुटींनी घरी थेरपी घ्यायचं, मिठाने थेरपी घ्यायचं. मग ॲटलिस्ट हे सुद्धा खडेच आहेत, ह्यानी सुद्धा आपण तीच थेरपी घेतो. पण लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांच्या नंतर लक्षात येतो जेव्हा समोरचा बरा होतो. बरोबर. आणि मी आज बरी झालेली आहे. लोकांना रिक्वेस्ट करेन प्रत्येकाला की तुम्ही शक्यतोवर ही फ्री ट्रीटमेंट आहे आणि शक्यतोवर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायचा. आई, तुम्ही आमच्या सरांबद्दल काय सांगू इच्छिता? खूप छान सरांचा रिस्पॉन्स आहे आणि खूप छान इथल्या सगळ्या मॅडम आहेत. खूप छान सांगतात आणि समजून सांगतात. विशेष म्हणजे आई आणि बाबा असं म्हटल्यानंतर पहिल्याच शब्दामध्ये ते सगळ्यांना आपलंसं करतात. आई बाबा ह्याच्यासाठी, कारण कुठलंही आई बाबा म्हटल्यानंतर लेकरू, समोरचं लेकरू आपल्याला पुरवळतं आणि आपलंसं करतं. नाहीतर आज अरे तुरे करून सगळेजण बोलतात. आई बाबा म्हटल्यानंतर सगळे लोक आपलेसे होतात आणि आपलंसं झाल्यानंतर तिथे पहिला माणूस बरा. ओके आई, तुम्ही समाधानी आहात? खूप समाधानी. ठीक आहे, थँक्यू आई. रेग्युलर थेरपीला या आणि असंच सहकार्य करा आणि 2 लोकांना जरूर माहिती द्या. थँक्यू आई.